नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज चॅप्टरमधला जो शेवटचा टॉपिक आपल्याला आज स्टडी करायचा आहे, त्याचं नाव आहे युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ सम पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स. ठीक आहे. आता हे जे पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स आहेत, यांचे काही युजेस पण आहेत आणि त्याचे काही बॅड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स पण आहेत. ते आपल्याला आज स्टडी करायचे आहेत. ठीक आहे. थेरॉटिकल टॉपिक असल्यामुळे आपण पॉवर पॉइंटच्या साहाय्याने हा टॉपिक काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ठीक आहे. मग आता या लिस्टमध्ये किंवा यापूर्वी की जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं टेलिग्रामचं जे चॅनल आहे त्याच्यावरती पण मी नोट्स आणि बरेचसे अपडेट्स पोस्ट करत असतो, तर ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. लेट अस स्टार्ट विथ द टॉपिक. आता सर्वात प्रथम पहिला जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये तो आहे CH2Cl2. याचं कॉमन नेम जे आहे ते आहे मिथिलीन क्लोराईड आणि याचं IUPAC नेम जे आहे 2 क्लोरीन असल्यामुळे डायक्लोरो आणि 1 कार्बन असल्यामुळे मिथेन. ठीक आहे. आता याच्याबद्दल थोडंसं आपण बघू. सुरुवातीला हे जे डायक्लोरोमिथेन असतं त्याबद्दल आपण माहिती बघू की इट इज ए कलरलेस वोलाटाईल लिक्विड. कलरलेस म्हणजे ज्याला रंग नाही असा पदार्थ. वोलाटाईल म्हणजे जे तात्काळ उडून जातं अशा पद्धतीचं हे लिक्विड आहे. विथ मॉडरेटली स्वीट ॲरोमा. स्वीट म्हणजे असा गोड त्याचा स्मेल, ॲरोमा म्हणजे स्मेल. या पद्धतीने ते लिक्विड आहे. कलरलेस वोलाटाईल लिक्विड विथ मॉडरेटली स्वीट ॲरोमा. ठीक आहे. आता याचे युजेस जे आहे ते पर्टिक्युलरली आपल्याला बघायचे आहेत की सर्वात पहिला जो याचा यूज आहे मित्रांनो, इट इज युज्ड ॲज ए सॉल्व्हंट. बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या सॉलिड किंवा सेमी सॉलिड स्वरूपामध्ये आपल्याला मिळतात नॅचरली, तर त्याला थोडंसं आपल्याला पातळ करण्यासाठी त्याच्यामध्ये किंवा त्याला प्रॉपरली मिक्स करण्यासाठी सॉल्व्हंटची गरज पडते. तर इथे आपण याला यूज करू शकतो ॲज ए सॉल्व्हंट. ठीक आहे. दुसरी गोष्ट ॲज ए प्रॉपेलंट इन एरोसोल. सगळ्यांनी एरोसोल हे बघितलेलंच असेल. कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपण हे जे एरोसोल आहे ते यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल डिओड्रंट स्प्रे आहे. आता या डिओड्रंट स्प्रेमध्ये जी डिओड्रंटची बॉटल असते त्यामध्ये एरोसोल असतं. एरोसोल म्हणजे थोडक्यात सॉलिड पार्टिकल जे असतात ते एअर मीडियम मध्ये काय केलेले असतात, सस्पेंडेड केलेले असतात किंवा लिक्विड पार्टिकल जे असतात ते एअर मध्ये सस्पेंड केलेले असतात. ठीक आहे. आणि मग बटन दाबल्यानंतर त्याच्यातनं ते जे सोल्युशन आहे, दोघांचं मिक्सचर आहे, ते बाहेर निघतं. मग हे ऍज अ प्रोपेलंट म्हणून सुद्धा आपण इथे काय करू शकतो, यूज करू शकतो. सो दिस इज द फर्स्ट यूज ऑफ डायक्लोरोमिथेन. ठीक आहे. आता याचा इफेक्ट काय पडतो जर डायक्लोरोमिथेन म्हणजे CH2Cl2 ला ओव्हर एक्सपोजर जर आपण केलं, म्हणजे चुकून त्याच्या जास्त इफेक्ट जर आपल्यावरती पडत असेल किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही जास्त वेळ राहिले, तर सर्वात पहिला प्रॉब्लेम जो होऊ शकतो तो डिझिनेस. डिझिनेस म्हटल्यानंतर त्याला आपण बोलतो चक्कर येणे. चक्कर आल्यासारखं आपल्याला होऊ शकतं. दुसरा जो इफेक्ट याचा पडतो की आपल्याला फटीग. ओव्हर एक्सपोजर टू डायक्लोरोमिथेन कॉजेस फटीग. आता फटीगचा अर्थ काय होतो, थकवा. एकच एक काम केल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो, तर तो थकवा आपल्याला इथे जाणवतो जर आपण ओव्हर एक्सपोजर केलं डायक्लोरोमिथेनला. ठीक आहे. तिसरा जो इफेक्ट याचा पडतो की नॉझिया. नॉझिया म्हणजे काय, आपल्याला चुकून आपल्या शरीरामध्ये जर डायक्लोरोमिथेन हा इनहेल केला गेला तर आपल्याला मळमळ झाल्यासारखं होतं. ओके, त्याला आपण बोलतो नॉझिया. ठीक आहे. कधी कधी जर जास्त प्रमाणामध्ये डायक्लोरोमिथेन शरीरामध्ये गेलं तर ते आपल्या ब्रेन पर्यंत पण जाऊन पोहोचू शकतं आणि आपल्याला हेडेक सारखे प्रॉब्लेम होऊ शकतात. हेडेक म्हणजे काय, डोकेदुखी. त्यानंतर आणखी एक इफेक्ट याचा असा होऊ शकतो की ओव्हर एक्सपोजर जर डायक्लोरोमिथेनचं झालं तर नमनेस म्हणजे हात किंवा पाय किंवा आपलं शरीर जे आहे हे सुन्न पडू शकतं. बऱ्याच वेळेला बघा, एका जागी आपण जर बसून राहिलो, ओके, किंवा एकाच ठिकाणी आपण हालचाल न करता पडून राहिलो,
तर आपल्याला हाताला किंवा पायाला मुंग्या आल्यासारखं होतं. तर हे जे मुंग्या येणं म्हणजेच सुन्नता, बधिरता ज्याला आपण बोलतो, नमनेस जे आहे ते इथे होऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा जो इफेक्ट याचा येतो तो म्हणजे विकनेस. विकनेस म्हणजे ज्याला आपण बोलतो अशक्तपणा, हा सुद्धा प्रकार याच्यामध्ये बऱ्यापैकी होत असतो. सो आणखी एक शेवटचा इफेक्ट याचा असा आहे की इट इज हायली डेंजरस इफ इट कम्स इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ आईज ऍट इट डॅमेजेस द कॉर्निया. आता हे कॉर्निया काय असतं, इथे एक इमेज दाखवलेली आहे मित्रांनो. तर या इमेज मध्ये तुम्हाला आय दिसतंय, ह्युमन आय, आणि या ह्युमन आय वरती एक ट्रान्सपरंट परत असते किंवा एक लेअर असतो जो या आपल्या जे आयबॉल्स असतात यांना वेगवेगळ्या गोष्टींपासून वाचवतो. ठीक आहे, तर त्याला आपण बोलतो कॉर्निया. जर आपण जास्त वेळ याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आलो तर हा जो कॉर्निया आहे, कॉर्निया म्हणजे डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा, हा इथे पडदा असतो. ठीक आहे, तर हा जो कॉर्निया आहे हा डॅमेज होतो. जसं हे बघा इथे तुम्हाला दिसतंय, आणि हा जर कॉर्निया डॅमेज झाला तर तुम्हाला दिसणं बंद होऊन जातं, आणि तो परमनंटली डॅमेज झाला तर आय इन्फेक्शन्स किंवा डोळ्याने न दिसण्याचे जे प्रकार आहेत ते इथे पुढे वाढायला लागतात. सो आपला हा होता पहिला कंपोनंट किंवा पहिला सबस्टन्स, डायक्लोरोमिथेन, ज्याचा फॉर्म्युला होता CH2Cl2. त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट आणि त्याचे युजेस आपण बघितले. आता याच्या नंतरचा जो पुढचा आणि अतिशय महत्वाचा सबस्टन्स आहे, त्या सबस्टन्सचं नाव आहे क्लोरोफॉर्म, आणि क्लोरोफॉर्मचा जो फॉर्म्युला आहे तो आहे CHCl3. याचं IUPAC नेम जे आहे ते आहे ट्रायक्लोरोमिथेन, कारण याच्यामध्ये 3 क्लोरीन आहे आणि 1 कार्बन आहे. आता परत एकदा, क्लोरोफॉर्म जे आहे हे बेसिकली एक कलरलेस लिक्विड आहे. ओके, आणि त्यानंतर विथ ए पेक्युलियर स्वीट स्मेल, याचा जो सुगंध आहे तो थोडासा गोड सुगंध आहे, स्वीट स्मेलिंग आहे, पेक्युलियर एक पर्टिक्युलर स्मेल आहे, आणि कलरलेस लिक्विड हे असतं, याला कुठल्याही प्रकारचा कलर नसतो. आता याचे युजेस आपण बघू. ठीक आहे, याचा अतिशय महत्वाचा यूज, इट इज यूज टू प्रिपेअर क्लोरोफ्लोरोमिथेन विच इज ए रेफ्रिजरंट, आणि त्याचं जे नाव आहे मार्केटमध्ये, इट इज कॉल्ड ॲज R22. आर मीन्स रेफ्रिजरंट, 22 हा त्याचा नंबर असतो, कोड असतो. इट इज अ युनिव्हर्सल कोड. ठीक आहे, तर ह्या क्लोरोफ्लोरोमिथेनला प्रिपेअर करण्यासाठी हे जे क्लोरोफॉर्म आहे हे अतिशय महत्वाची भूमिका इथे बजावत असतं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल हे रेफ्रिजरंट कुठे यूज होतं, तर रेफ्रिजरंट हे जनरली फ्रीज आणि AC, रेफ्रिजरेटर्स आणि जे एअर कंडिशनर्स असतात त्यामध्ये एक सबस्टन्स यूज केला जातो. ओके, त्या सबस्टन्सला बोललं जातं रेफ्रिजरंट. ठीक आहे, आणखी याचे युजेस आपल्याला बघायचे आहेत. इट इज युज्ड ॲज ए सॉल्व्हंट फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ नॅचरल प्रोडक्ट्स, लाईक काही नॅचरली गोष्टी आपल्याला मिळतात, त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे गम. गम हे बेसिकली झाडांपासून पण आपल्याला मिळतं, ज्याला डिंक आपण बोलतो. तर याला थोडंसं लिक्विड फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी आपण याचा यूज करू शकतो ॲज ए सॉल्व्हंट. आणि बरेचसे फॅट्स आता इथे एक फॅटची इमेज तुम्हाला दिसते आहे. ठीक आहे, पण फॅट म्हणजे नुसतं हेच नाही, फॅट म्हणजे याच्यामध्ये मग सगळ्या प्रकारचे फॅट येतात, ॲनिमल फॅट येतं. ओके, सो हे जे फॅट्स असतात हे फॅट्सला ॲज अ सॉल्व्हंट म्हणून आपण काय यूज करू शकतो, क्लोरोफॉर्म. आणि रेझिन्स, रेझिन्स म्हणजे काय असतं, रेझिन दोन प्रकारचे असू शकतात. एक रेझिन जे असतं ते नॅचरली पण आपल्याला मिळतं, आणि दुसरं रेझिन जे असतं ते आर्टिफिशियली पण आपल्याला प्लास्टिक अँड पॉलिमर मध्ये बनवता येतं. तर हे जे रेझिन आहे दिस इज नथिंग बट नॅचरल रेझिन. ओके, जे आपल्याला झाडांपासून मिळतं या स्वरूपामध्ये सॉलिड, आणि याला मग थोडंसं सोल्युशन बनवण्यासाठी तिथे सॉल्व्हंट यूज केलं जातं, आणि ते जे सॉल्व्हंट आहे ते आपण यूज करू शकतो इथे क्लोरोफॉर्म. सो हा आहे याचा आणखीन एक यूज. आता खूप महत्वाचा एक यूज आणखी याचा आहे, इट इज युज्ड ॲज अ सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन. आता हा जो डायक्लोरोकार्बिन आहे याचा फॉर्म्युला आहे CCl2. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला, CCl2. आणि हा एक स्पेशल टाईपचा इंटरमिजिएट कंपाऊंड आहे
जो आपल्याला फक्त आणि फक्त क्लोरोफॉर्मच्या रिॲक्शननेच मिळू शकतो. हा जो मग सबस्टन्स आहे, हा आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी, काही इंडस्ट्रियल पर्पजसाठी आणि काही रिॲक्शन्समध्ये ॲज अ कॅटलिस्ट म्हणून यूज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याचे इफेक्ट्स आपण बघू. क्लोरोफॉर्म कॉजेस डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम. आता डिप्रेशन म्हणजे काय हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे, कारण कोरोनाचा काळ सध्या चालू आहे आणि या कोरोना काळामध्ये बरेच लोक डिप्रेशनमध्ये जात असतात. जसं आत्ताच बॉलिवूडमध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलंय, सुशांत सिंग राजपूत त्याने आत्महत्या केली आहे आणि तो उदासीन म्हणजे थोडक्यात त्याला जगायची इच्छा राहिलेली नव्हती, तो डिप्रेशनमध्ये गेला होता. तर हे काय होतं, आपलं जे सेंट्रल नर्वस सिस्टम असतं यामध्ये क्लोरोफॉर्मचे जे पर्टिक्युलरली फ्युमिंग्स किंवा ते इनहेल जर आपण केले तर त्याच्याने डिप्रेशन होऊ शकतं आणि त्याच्यामुळे खिन्नता आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकते. त्याच्यानंतर सेकंड याचा इफेक्ट आहे, इनहेलिंग ऑफ क्लोरोफॉर्म फॉर ए शॉर्ट टाइम कॉजेस. सर्वात पहिला याचा प्रॉब्लेम जो आहे तो फटीग. फटीग म्हणजे काय, आपण यापूर्वी पण पाहिलेलं आहे की थकवा आपल्याला जाणवायला लागतो. सेकंड, याच्याने असं होऊ शकतं डिझिनेस. डिझिनेस म्हणजे चक्कर आल्यासारखं आपल्याला होऊ शकतं आणि डोकेदुखी म्हणजे हेडेक हा सुद्धा प्रकार इथे होऊ शकतो जर आपण हा इनहेल केला तर. आता हा जो क्लोरोफॉर्म आहे हा तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेला सुद्धा आहे. बऱ्याच वेळा मूवीज मध्ये किंवा सिरियल्स मध्ये वगैरे दाखवतात की जे डाकू वगैरे असतात किंवा जे दरोडेखोर असतात किंवा गुंड लोक जे असतात ते एखाद्याला बेशुद्ध करण्यासाठी रुमालावरती म्हणजे हँकीवरती हे क्लोरोफॉर्म लावतात आणि ते इनहेल करवतात. इनहेल केल्यानंतर विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स जे जो समोरचा व्यक्ती आहे तो अनकॉन्शियस होऊन जातो आणि मग दरोडेखोर किंवा जे डाकू असतात ओके ते त्यांचं काम करतात. ठीक आहे. सो धिस इज नथिंग बट द इनहेलिंग इफेक्ट ऑफ क्लोरोफॉर्म. आणखी याचे इफेक्ट्स असे आहेत की क्लोरोफॉर्मचा मी तुम्हाला एक खूप महत्वाचं एक यूज मला तुम्हाला सांगायचं असं आहे की हे जे क्लोरोफॉर्म आहे हे आधी म्हणजे आता यूज होत नाही पण आधी बेसिकली एका महत्वाच्या गोष्टीसाठी यूज व्हायचं. कधी पण जेव्हा सर्जरी करतात डॉक्टर, ऑपरेशन केलं जातं त्यावेळेला जो पेशंट आहे त्याला भूल दिली जाते, थोड्या वेळेसाठी त्याला अनकॉन्शियस केलं जातं जेणेकरून ऑपरेशन जे आहे ते सक्सेसफुली पार पडावं. ठीक आहे. मग त्यामध्ये काय होतं की क्लोरोफॉर्म जे आहे ते पेशंटला दिलं जातं बॉडीमध्ये. त्याच्याने पेशंट जो आहे तो थोड्या वेळेसाठी अनकॉन्शियस होतो आणि मग डॉक्टर जे आहेत ते सर्जरी वगैरे करतात, ऑपरेशन्स वगैरे करतात. पण नंतर असं दिसून आलं की हे जे क्लोरोफॉर्म आहे हे जर जास्त प्रमाणामध्ये दिलं गेलं तर आपलं जे लिव्हर आहे ओके आपल्या बॉडीमध्ये, यकृत ज्याला आपण बोलतो मराठीमध्ये, सो हे जे लिव्हर आहे हे डायरेक्टली डॅमेज होतं. आणि लॉंग एक्सपोजर जर क्लोरोफॉर्मचा राहिला, एखादी सर्जरी वेगवेगळ्या टाइमसाठी चालतात, जर 6-6 तासांसाठी एखादी सर्जरी जर चालत असेल तर त्याला भरपूर डोस क्लोरोफॉर्मचा द्यावा लागतो. मग त्या केसमध्ये लिव्हर जे आहे ते परमनंटली डॅमेज होऊ शकतं. म्हणून मग आजकाल हे यूज होत नाही ॲज ए ॲनेस्थेटिक ड्रग. मग काय यूज केलं जातं तर याची जागा आता इथरने घेतलेली आहे आणि बरेचसे असे क्लोरोफॉर्म सारखे सबस्टन्सेस आहेत जे हॅलोजन कंपाऊंड्सच आहेत ओके जे यूज केले जातात ॲज ए ॲनेस्थेटिक ड्रग. ओके सो दिस इज वन ऑफ द इफेक्ट ऑफ क्लोरोफॉर्म. त्याच्यानंतर आणखी एक इफेक्ट याचा आहे, क्लोरोफॉर्म जर आपण थोड्या वेळ एअर मध्ये ठेवला ओके म्हणजे लिक्विड आहे याला जर तुम्ही ओपन एअर मध्ये ठेवलं आणि चुकून याच्यावरती जर सनलाइट पडला तर याची रिॲक्शन जी आहे ती एअर मधल्या ऑक्सिजनशी होते आणि तिथे एक पॉइझनस गॅस तयार होतो, एक पॉइझनस कंपाऊंड तयार होतो. त्याला बोललं जातं फॉस्जिन गॅस. याचा फॉर्म्युला आहे COCl2. याला आणखी एक नाव आहे, समटाइम्स इट इज कॉल्ड ॲज कार्बोनिल क्लोराईड. आणि हे जे कार्बोनिल क्लोराईड असतं हे अतिशय पॉइझनस कंपाऊंड आहे आणि हे जर का आपल्या बॉडीमध्ये चुकून गेलं तर इट विल कॉज डेथ ऑल्सो. ठीक आहे. त्याच्यामुळे याला कायम क्लोरोफॉर्मला इट इज स्टोर्ड इन डार्क कलर एअर टाईट बॉटल. तुम्ही औषधं वगैरे सुद्धा बघितलेले असतील, मेडिसिन्स हे डार्क कलरच्या बॉटलमध्ये ठेवलेले असतात
या या बॉटल्सला किंवा या कलरला अँबर कलर सुद्धा बोललं जातं, विच इज अ डार्क ब्राऊन कलर बॉटल, ज्याच्यातून सनलाईट जो आहे तो आतमध्ये जात नाही. आणि बरेचसे मेडिसिन्स जे आहेत त्याच्यावरती तुम्ही बघितलेलं सुद्धा असेल, 100% तिथे ही सूचना किंवा ही इन्स्ट्रक्शन दिलेलीच असते की स्टोअर धिस बॉटल इन कूल अँड ड्राय प्लेस. आणि दुसरी एक असते की कीप अवे फ्रॉम द सनलाइट. ओके, सो दिस इज नथिंग बट द इफेक्ट ऑफ क्लोरोफॉर्म. ठीक आहे, आता हा झाला क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म नंतर आणखी एक कंपाऊंड आपल्याला बघायचं आहे की ज्याचे युजेस आणि त्याचे इफेक्ट आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तो पुढचा आणि महत्वाचा जो कंपोनंट आहे किंवा कंपाऊंड आहे तो आहे CCl4, ज्याला बोललं जातं कार्बन टेट्राक्लोराइड. दिस इज द कॉमन नेम आणि याचा IUPAC नेम आहे टेट्राक्लोरो मिथेन. टेट्रा म्हणजे 4 आणि एक कार्बन असल्यामुळे मिथेन. ओके, आता हे जे CCl4 आहे याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघू बेसिकली. सो अगेन इट इज ए कलरलेस लिक्विड विथ स्वीट स्मेल. आतापर्यंत आपण जेवढे पण कंपाऊंड बघतोय पॉलीहॅलोजन कंपाऊंड, त्यांच्यामध्ये एक गोष्ट ही कॉमनच आहे की ते कलरलेस लिक्विड आहे आणि विथ अ स्वीट स्मेल, म्हणजे यांचा जो अरोमा आहे, सुगंध जो आहे तो थोडासा गोड येतोय. ठीक आहे, आता याचा यूज कुठे होतोय? याचा यूज जो आहे इट इज व्हेरी युजफुल सॉल्वंट फॉर ऑइल्स, फॅट्स अँड रेझिन्स. वेगवेगळे जे ऑइल्स आहेत, ओके, जे नॅचरल ऑइल्स आपल्याला मिळतात किंवा आर्टिफिशियल ऑइल्स जे मिळतात त्याला सॉल्वंट म्हणून आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर फॅट्स साठी आपण सॉल्वंट म्हणून यूज करू शकतो. आणि रेझिन्स यापूर्वी पण आपण बघितलेलं आहे, दे आर ऑफ टू टाइप्स, नॅचरल और आर्टिफिशियल. तर जनरली नॅचरल जे रेझिन्स मिळतात प्लांट सोर्सेस पासनं, त्याच्यासाठी आपण सॉल्वंट म्हणून याचा यूज करू शकतो. आता पुढचा जो यूज आहे याचा, इट सर्व्ह ॲज अ सोर्स ऑफ क्लोरीन गॅस. आपल्याला एक चॅप्टर आहे मित्रांनो, त्या चॅप्टरचं नाव आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. ठीक आहे, 14, 15 तुमचं ऑलरेडी 11th मध्ये झालेलं आहे. ठीक आहे, तर हे जे एलिमेंट्स आहे हे पी ब्लॉक एलिमेंट्स, आणि त्यातला एक पी ब्लॉक एलिमेंट म्हणजेच कुठला? क्लोरीन. तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी हे स्टडी करायचं आहे. पण क्लोरीन गॅसचा सर्वात मोठा जो सोर्स आहे इथे तो आहे कार्बन टेट्राक्लोराइड. याच्यापासून आपण क्लोरीन गॅस जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हा सर्वात महत्वाचा यूज याचा आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की इट इज युज्ड ॲज अ क्लिनिंग एजंट. क्लिनिंग एजंट म्हणजे काय? एखादी गोष्ट जर आपल्याला क्लीन करायची असेल, ओके, तर त्या क्लीन करताना त्याच्यामध्ये बरेचसे केमिकल्स ऍड केलेले असतात. तर कार्बन टेट्राक्लोराइड इज युज्ड ॲज अ वन ऑफ द क्लिनिंग एजंट. ओके, सो दिस इज अनदर यूज ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड. आता याचे इफेक्ट्स काय पडतात? आता याच्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण खूप जास्त असतं मित्रांनो. जर क्लोरोफॉर्मच तुम्ही बघितला त्याच्यामध्ये 3 क्लोरीनचे ॲटम आहे आणि याच्यामध्ये तर 4 क्लोरीनचे ॲटम आहे. सो इट कॉज हायली टॉक्सिक डॅमेज टू लिव्हर. म्हणजे थोडक्यात हा जो पदार्थ आहे हा तुम्ही सेवन करू शकत नाही मित्रांनो, कारण याच्यामुळे लिव्हरला सिव्हिअर डॅमेज होऊ शकतं, परमनंट डॅमेज होऊ शकतं. त्याच्यानंतर याचा एक महत्वाचा इफेक्ट आपल्याला बघायचा आहे की एक्सपोजर टू हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड कॅन अफेक्ट द सेंट्रल नर्वस सिस्टम. आपल्या याच्यामध्ये जी नर्वस सिस्टम आहे बॉडी मधली तिला हा अफेक्ट करतो. अँड इट इज सस्पेक्टेड टू बी कार्सिनोजेनिक. आता कार्सिनोजेनिक म्हणजे काय? कार्सिनोजेनिक म्हणजे असे पदार्थ ज्याच्यामुळे काय होतो? कॅन्सर, लाईकली टू कॉज कॅन्सर. म्हणून बघा इथे इमेजेस दाखवलेले आहेत. तर याच्यामुळे जर ओव्हर एक्सपोजर झालं तर कॅन्सर होण्याचा धोका हा सुद्धा नाकारता येत नाही. सो हा सर्वात मोठा याचा इफेक्ट आहे. आणखी एक खूप खूप मोठा इफेक्ट आहे मित्रांनो, प्रोलॉंग एक्सपोजर मे कॉज डेथ. म्हणजे जर का एखादा व्यक्ती कार्बन टेट्राक्लोराइडच्या सहवासामध्ये खूप वेळ राहिला तर डायरेक्टली त्याची काय होऊ शकते? डेथ, तो मृत्यू पावू शकतो आहे. आणि याचा सर्वात मोठा इफेक्ट असा आहे की इट इज ए ग्रीन हाऊस गॅस. आता हे जे ग्रीन हाऊस गॅस असतं ते काय असतं मित्रांनो? ही जी ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, ओके, या ग्रीन हाऊस गॅसेसमुळे जे अर्थचं आपलं टेम्परेचर आहे ते कसं राहते?
मेंटेन राहत आहे. ठीक आहे, सूर्य मावळल्यानंतर सुद्धा. ठीक आहे, आपल्या अर्थचं टेम्परेचर खूप कमी होत नाही. तेच जर तुम्ही बाकी प्लॅनेट्सचं बघितलं तर मॉर्निंगला जे टेम्परेचर असतं, मार्स घ्या, ओके, व्हीनस घ्या, कुठलाही तुम्ही प्लॅनेट घ्या, याच्यावरती मॉर्निंगचं टेम्परेचर म्हणजे जेव्हा तिथे डे टाइम असतो ते एक्स्ट्रीमली हाय असतं आणि नाईटचं जे टेम्परेचर आहे ते अतिशय कमी होऊन जातं. म्हणजे -200 टू -300 त्याच्या खाली सुद्धा हे टेम्परेचर जाऊ शकतं. ठीक आहे, पण आपल्या इथे असं होत नाही, बिकॉज आपल्या इथे एन्व्हायरमेंट आहे, आपल्या इथे लेअर आहे ऍटमॉस्फिअरचा आणि त्याच्यामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस आहे. मग ग्रीन हाऊस गॅस कुठला आहे सर्वात महत्वाचा? पहिला ग्रीन हाऊस गॅस आहे कार्बन डायऑक्साईड, जो नॅचरली ऑकरिंग आहे. दुसरा असतो मिथेन म्हणजे CH4. ओके, पण आता सध्या काय होतंय, इंडस्ट्रियलायझेशन वाढलेलं आहे, पॉप्युलेशन वाढलेली आहे, त्यामुळे होतंय काय की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे ते अतिशय वाढत चाललंय आणि हे जे आहे त्याच्यामुळे काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे बघा प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आपण बोलतो 100% की यावेळेला गरमी खूपच जास्त आहे. टेम्परेचर जे आहे ॲव्हरेज टेम्परेचर ते अर्थचं वाढत वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ओशन लेवल जी आहे, समुद्राची जी पाण्याची पातळी आहे ती सुद्धा अतिशय वाढत चाललेली आहे. तर त्याचा हा एक परिणाम आहे. त्यामुळे इट इज नोन ॲज अ ग्रीन हाऊस गॅस. याच्यावरती कंट्रोलिंग आता आपण सध्या मिळवतो आहे. याच्या जागी मग वेगवेगळे सबस्टन्सेस आपण सध्या यूज करतोय. सो दिस वॉज द कार्बन टेट्राक्लोराइड. आता याच्यानंतरचा जो पर्टिक्युलर आहे सबस्टन्स त्याला बोललं जातं आयडोफॉर्म. जसा क्लोरोफॉर्म आहे तसाच आयडोफॉर्म, फक्त याच्यामध्ये क्लोरीनच्या जागी आयोडीनचे 3 ॲटम आहे. सो फॉर्म्युला याचा आहे CH3. ओके, याचं कॉमन नेम आहे आयडोफॉर्म आणि याचं IUPAC नेम आहे ट्राय आयडो मिथेन. ट्राय म्हणजे 3, ओके, आयोडीन आणि एक कार्बन असल्यामुळे मिथेन. आता याचे मेडिकल पर्पजेस भरपूर आहेत मित्रांनो. ठीक आहे, सुरुवातीला आपण बघू की हा जो आयडोफॉर्म आहे हा बेसिकली काय आहे. इट इज अ येलो क्रिस्टलाइन सबस्टन्स. हा एक प्रकारचा क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे. त्याचा कलर आहे येलो, पिवळ्या रंगाचा, विथ डिसॲग्रीएबल स्मेल. डिसॲग्रीएबल म्हणजे आपल्याला नकोसा वाटणारा, म्हणजे थोडक्यात तापदायक ज्याला आपण म्हणू शकतो, की लगेच म्हणजे आपण याचा स्मेल घेतल्या घेतल्या 100% नाकावर हात ठेवणार, आपल्याला तो अजिबात आवडणार नाही, अशा पद्धतीचा याचा स्मेल आहे. ठीक आहे, आता याचे युजेस काय आहे मित्रांनो, याच्यामध्ये आयोडीन आहे आणि आयोडीन ही जी गोष्ट आहे, हा जो सबस्टन्स आहे, हे आपल्यासाठी एक वरदान आहे मित्रांनो. इट इज युज्ड ॲज अ हिलिंग एजंट, ओके, अँड अँटीसेप्टिक इन ड्रेसिंग ऑफ द वुंड्स. एखादी जखम जी आहे ती जखम ज्या वेळेला आपल्याला लवकर बरी करायची असते तिथे आपण एक सबस्टन्स अप्लाय करतो, काही ऑइंटमेंट अप्लाय करतो, काही अँटीसेप्टिक्स अप्लाय करतो बिफोर द ड्रेसिंग ऑफ दॅट वुंड्स. दॅट इज कॉल्ड ॲज अ अँटीसेप्टिक ऑर हिलिंग एजंट आणि त्याच्यामध्ये 100% असतं आयोडीन. एक सबस्टन्सचं मी तुम्हाला नाव सांगतो, बेटाडिन. ओके, कुठली जखम ज्या वेळेला आपल्याला होते, खूप मोठी जखम, डॉक्टरकडे आपण जाऊन ड्रेसिंग करतो. ओके, तर ड्रेसिंग करायच्या आधी त्या जखमेवरती आयोडीन असलेलं हे जे बेटाडिन नावाचं ऑइंटमेंट आहे हे लावलं जातं आणि त्यानंतर तिथे पट्टी बांधून डॉक्टर आपल्याला ड्रेसिंग करून देतात आणि ती जखम मग त्यामुळे लवकर बरी होते, कारण बॅक्टेरिया वगैरे जे असतात, ओके, ते त्याच्यावरती लवकर अटॅक करू शकत नाही. इट ॲक्ट्स ॲज अ हिलिंग एजंट. हा सर्वात मोठा आणि महत्वाचा याचा यूज आहे. त्यानंतर याचे इफेक्ट्स काय काय मित्रांनो, जर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चुकून आयडोफॉर्म स्किनवरती अप्लाय झालं, ओके, तर आपल्याला स्किनवरती असे रॅश येऊ शकतात, ज्याला आपण बोलतो इरिटेशन टू स्किन, खाज सुटणे वगैरे या पद्धतीचे प्रकार इथे होऊ शकतात. आणि चुकून जर हे डोळ्यामध्ये गेलं तर डोळे जे आहे डोळ्यांमध्ये सुद्धा इरिटेशन होऊ शकतं. सो अतिशय महत्वाचा पार्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, सो हा आहे याचा इफेक्ट. त्यानंतर आणखी काही याचे इफेक्ट्स आहेत. इट मे कॉज रेस्पिरेटरी इरिटेशन और ब्रीदिंग डिफिकल्टी. इथे तुम्ही एक व्यक्ती बघताय जो त्याच्या छातीला हात लावून बसलेला आहे. सो त्याला श्वास घ्यायला त्रास होतो आहे. ओके, त्याला आपण बोलू शकतो ब्रीदिंग डिफिकल्टी. डिझिनेस. डिझिनेस म्हणजे आपल्याला चक्कर आल्यासारखं होऊ शकतं. नॉसिया. नॉसिया म्हणजे मळमळ होऊ शकतं. डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम. ओके, आणि व्हिज्युअल डिस्टर्बन्स म्हणजे कधी कधी आपल्या
ला दृष्टी जी आहे आपली आपल्याला दिसत सुद्धा नाही डोळ्यांनी व्यवस्थित, तर इथे हा सुद्धा याचा इफेक्ट होऊ शकतो. ठीक आहे. तो हा होता आयडोफॉर्म. आता आयडोफॉर्म नंतर जो पुढचा सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सचं नाव आहे फ्रिऑन. बेसिकली हा जो फ्रिऑन आहे याच्यावरती सीईटी मध्ये म्हणा किंवा एंट्रन्स एक्झाम नीट किंवा जेई मध्ये बऱ्याच वेळेला प्रश्न आलेले आहेत. कारण हा जो फ्रिऑन आहे याचं एक वेगळं महत्व आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये. ओके, आता हे जे फ्रिऑन आहे बेसिकली हे काय आहे? दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन अँड फ्लोरीन, ज्यांना आपण शॉर्ट मध्ये बोलतो क्लोरोफ्लोरोकार्बन, किंवा याचं शॉर्ट फॉर्म आहे CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन्स. ओके, आर कॉमनली युज्ड ॲज अ रेफ्रिजरंट्स. रेफ्रिजरंट्स बद्दल मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं. रेफ्रिजरंट म्हणजे काय? रेफ्रिजरंट म्हणजे एक असा सबस्टन्स असतो जो रेफ्रिजरेटर मध्ये यूज केला जातो कूलिंग इफेक्ट आणण्यासाठी, किंवा एअर कंडिशनर जे असतात AC त्याच्यामध्ये हा सबस्टन्स फिरवला जातो. त्याची एक पर्टिक्युलर सायकल आहे. त्या सायकलला वेपर कॉम्प्रेशन सायकल बोलतात. खरं तर तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पार्ट आहे, तो तुम्हाला खूप डीप मध्ये नाही. ठीक आहे. किंवा एक सायकल आहे तिला म्हटलं जातं रिव्हर्स कार्नॉट सायकल. ती वापरून हे रेफ्रिजरंट जे आहे इथे कूलिंग इफेक्ट आपण मिळवू शकतो. तर हे जे रेफ्रिजरंट्स आहे हे जनरली सगळेच्या सगळे क्लोरोफ्लोरोकार्बनच होते. पण आता सुद्धा आपण जे रेफ्रिजरंट यूज करतो ते सुद्धा क्लोरोफ्लोरोकार्बन्सच आहे. ठीक आहे. द मोस्ट कॉमन रिप्रेझेंटेटिव्ह इज डायक्लोरो डायफ्लोरोमिथेन. याचा फॉर्म्युला आहे CCl2F2. कारण बघा इथे म्हटलंय डायक्लोरो, ओके, डायफ्लोरो आणि मिथेन. याला R12 किंवा फ्रिऑन 12 नावाने जाणलं जातं. आणि किमान 40 ते 50 वर्षापासून जेव्हापासून रेफ्रिजरेटर हे तयार झालेत ते आत्तापर्यंत आपण या R12 चा उपयोग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. आणखीच याच्यासारखे आहे क्लोरो डायफ्लोरोमिथेन. याचा फॉर्म्युला आहे CClF2 किंवा CHClF2. हा R22 रेफ्रिजरंट आहे. ट्रायक्लोरोफ्लोरोमिथेन मिथेन ज्याचा फॉर्म्युला आहे CFCl3. कारण 3 क्लोरीन आहे आणि एक फ्लोरीनचा ऍटम आहे याच्यामध्ये, आणि एक कार्बन आहे R11 अँड सो ऑन. असे खूप सारे रेफ्रिजरंट्स आहेत जे क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, आणि या सगळ्यांचा जो ग्रुप आहे या ग्रुपला एक स्पेशल इंडस्ट्रियल नाव दिलंय, त्यांना आपण बोलतो फ्रिऑन्स. ठीक आहे. आता याचे युजेस काय? मी आता सांगितल्याप्रमाणे दे आर युज्ड ॲज अ रेफ्रिजरंट्स इन फ्रीज म्हणजेच रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनर्स. ठीक आहे. एअर कंडिशनर्स मध्ये याचा यूज केला जातो. दुसरा याचा यूज आहे दे आर युज्ड ॲज अ प्रोपेलंट इन एरोसोल. एरोसोल जे आहे मगाशी आपण बघितलं होतं की एरोसोल मध्ये जे पार्टिकल्स असतात, ओके, लिक्विड पार्टिकल्स किंवा सॉलिड पार्टिकल्स, जनरली लिक्विड पार्टिकल्स असतात गॅसमध्ये सस्पेंड केलेले, तर इथे यूज केलं जातं ॲज अ प्रोपेलंट म्हणून, आणि ॲज अ सॉल्वंट म्हणून सुद्धा, इंडस्ट्रियल सॉल्वंट म्हणून सुद्धा याचा तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा एक खूप खूप मोठा उपयोग आहे. दे आर युज्ड ॲज अ ब्लोईंग एजंट्स इन मेकिंग फोम्स अँड पॅकिंग मटेरियल. तुम्ही थर्मोकोल ऐकला असेल, तर थर्मोकोल जो बनवला जातो हा ब्लो करून बनवला जातो, म्हणजे त्याला फुगवलं जातं. जसा फुगा असतो बघा, तो फुग्याला आपण फुगवतो तसं इथे ब्लोईंग केलं जातं आणि त्याच्यापासून काही पॅकेजिंग मटेरियल तयार केले जातात किंवा फोम फोम तयार केला जातो. हा फोम जनरली गाद्यांमध्ये वगैरे वापरला जातो. ओके, सो दिस इज नथिंग बट द ब्लोईंग एजंट म्हणून याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर इफेक्ट जो आहे याचा तो खूप खूप घातक इफेक्ट आहे, खूप खूप डेंजरस इफेक्ट आहे. त्यामुळे फ्रिऑन जे आहे हे आता बऱ्यापैकी वापरत नाही आहोत आपण. जे रेफ्रिजरंट आजकाल यूज केले जातात त्याच्यामध्ये क्लोरीन हा सहसा नसतो. कारण हा जो क्लोरीन आहे हा एक क्लोरीनचा ॲटम ओझोन लेअर जो आहे आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवती. आता ओझोन लेअर कुठे आहे हे तुम्हाला माहिती असेल. पृथ्वीच्या अवतीभोवती वेगवेगळे लेयर्स आहेत, ज्याच्यामध्ये पहिला लेअर येतो ट्रोपोस्फिअर, ज्याला मराठीमध्ये तपांबर बोलतात. दुसरा लेअर येतो स्ट्रॅटोस्फिअर, ज्याला स्थितांबर बोलतात. त्या स्थितांबर मध्ये, ओके, म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर मध्ये, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये 50 किलोमीटर वर, 50 किलोमीटर अवे फ्रॉम द अर्थ सरफेस, ओझोनचा लेअर जो आहे तो नॅचरली तयार झालेला आहे फ्रॉम द ऑक्सिजन. ऑक्सिजनचा फॉर्म्युला आहे O2, ओझोनचा फॉर्म्युला आहे O3.
तर हा जो ओझोन आहे हा आपली रक्षा करतो आहे सर्व पृथ्वीवासियांची. कशापासून? तर अतिनील किरणांपासून, ज्यांना आपण अल्ट्राव्हायोलेट रेज बोलतो. कारण हे अल्ट्राव्हायोलेट रेज जर डायरेक्टली आपल्यापर्यंत पोहोचले तर आपल्याला स्किन कॅन्सर सारखे प्रॉब्लेम्स इथे होऊ शकतात. ओके, तर हा जो पर्टिक्युलर क्लोरोफ्लोरो कार्बन आहे याच्यामध्ये क्लोरीन आहे. हा क्लोरीन त्या ओझोन पर्यंत पोहोचतो आणि त्याला डिस्ट्रॉय करतो. आणि तुम्हाला खोटं वाटेल मित्रांनो, एक क्लोरीनचा ऍटम हा 1 मिलियन ओझोनच्या मॉलिक्युल्सला डिस्ट्रॉय करून टाकतो आणि त्यालाच आपण बोलतो ओझोन डिप्लेशन. सो दिस इज नथिंग बट द मोस्ट इम्पॉर्टंट इफेक्ट. त्याच्यामुळे आपण आता सध्या फ्रिऑन जे आहे त्याच्या जागी नवीन सबस्टन्सेस आणले आहेत, त्यांना बोललं जातं इको फ्रेंडली रेफ्रिजरंट. जर तुम्ही पुढे मागे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला गेले तर तुम्हाला एक सब्जेक्ट त्यामध्ये असेल रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. त्यामध्ये तुम्हाला आणखी डिटेलमध्ये शिकायला मिळेल. ठीक आहे, आता पुढचा जो इफेक्ट आहे मित्रांनो, रेग्युलर लार्ज इन्हेलेशन ऑफ फ्रिऑन रिझल्ट्स इन ब्रीदिंग प्रॉब्लेम. आपल्याला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. ऑर्गन जे आहे एखादं बॉडी मधलं ते डायरेक्टली डॅमेज होऊ शकतं. आणि लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे एखादा व्यवस्थित असणारा जो व्यक्ती आहे तो इथे बेशुद्ध होऊ शकतो, तो अनकॉन्शियस होऊ शकतो जर आपण याला रेग्युलर इन्हेलेशन केलं तर. ओके, सो हा होता इफेक्ट. आता याच्यानंतर जो सबस्टन्स आपल्याला बघायचा आहे, हा जो सबस्टन्स आहे याचं नाव आहे डीडीटी. आता हा जो डीडीटी आहे याचं लॉंग फॉर्म काय मित्रांनो? पहिला जो डी आहे त्याचं लॉंग फॉर्म आहे डायक्लोरो. दुसरा जो डी याच्यामध्ये आहे त्याचं लॉंग फॉर्म आहे डायफिनिल. फिनिल म्हणजे बेन्झिन, 2 बेन्झिन आहे, 2 क्लोरीन आहे. आणि परत ट्रायक्लोरो इथेन. ओके, म्हणजे शेवटचा टी असं याचं पूर्ण नाव येतं, डायक्लोरो. ओके, डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन. ओके, आता हा या सबस्टन्स बद्दल आपण महत्वाची इन्फॉर्मेशन बघू. खरं तर हा जो सबस्टन्स आहे हा बेसिकली कसा आहे, इट इज अ कलरलेस सबस्टन्स, टेस्टलेस म्हणजे याला कुठल्याही प्रकारची चव नाहीये, कलर नाहीये, ओडरलेस सुगंध नाहीये, सुवास नाहीये, क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे, हॅव्हिंग द इन्सेक्टिसाइडल प्रॉपर्टी. आता इन्सेक्टिसाइड म्हणजे काय? त्याला आपण कीटकनाशक बोलतो, जे किडे मुंग्या वगैरे असतात, ओके, यांना मारण्यासाठी जे सबस्टन्स आपण यूज करतो त्यांना आपण बोलतो इन्सेक्टिसाइड्स. ठीक आहे, आता याचं स्ट्रक्चर कसं असतं, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये 2 क्लोरीन आहे. बघा, दिस इज फर्स्ट क्लोरीन, दिस इज सेकंड क्लोरीन, म्हणून हा पहिला डी आहे डायक्लोरो. 2 बेन्झिन रिंग आहे, बेन्झिन रिंगलाच कधी कधी फिन असा वर्ड वापरतात. सो 2 बेन्झिन रिंग असल्यामुळे इथे डायफिनिल वर्ड आलेला आहे. आणि टी चा अर्थ होतो ट्रायक्लोरो इथेन. आता बघा, इथे एक कार्बन आहे आणि इथे एक कार्बन आहे, 2 कार्बन असल्यामुळे इथेन, आणि इथे 3 क्लोरीन आहे म्हणून ट्रायक्लोरो इथेन. खरं तर हा जो डीडीटी आहे ही एक प्रकारची खूप मोठी रिव्हॉल्युशन होती आपल्या लाईफ मधली. एक सायंटिस्ट आहे, त्या सायंटिस्टचं नाव आहे पॉल म्युलर. या पॉल म्युलरने हा डीडीटी जो सबस्टन्स आहे हा शोधून काढला आणि त्याला या त्याच्या डिस्कव्हरीसाठी जगातलं सर्वात उच्च, सर्वात मोठं जे प्राइज आहे, ज्याला आपण नोबेल प्राइज बोलतो, हे नोबेल प्राइज दिलं गेलं. आणि त्याचा सन्मान त्या नोबेल प्राइज देऊन केला गेला, कारण त्याचा उपयोगच तसा होता. आता याचा यूज काय? सर्वात महत्वाचा, इट वॉज यूज फॉर कंट्रोलिंग मलेरिया. मलेरिया तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल डासामुळे होतो. ओके, आणि टायफस. आता हे टायफस काय असतं? हा सुद्धा एक प्रकारचा संसर्गजन्य साथीचा ताप आहे, ज्याच्याने अंगावरती लाल लाल चट्टे पडतात. ओके, रेड कलरचे स्पॉट्स जे आहेत ते आपल्या शरीरावरती पडतात. तर याला कंट्रोल करण्यासाठी याचा उपयोग केला गेला होता. दुसरा याचा यूज असा आहे, इट किल्स इन्सेक्ट्स सच ॲज हाऊस फ्लाईज. घरामध्ये आपल्या माशा असतात बघा बऱ्याचदा अन्न पदार्थावरती. दुसरा आहे मॉस्किटो म्हणजे डास. आणि तिसरा आहे बॉडी लाईस. ओके, लाईस म्हणजे जनरली उवा. आता उवा या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, एक डोक्यामध्ये होतात आणि शरीरामध्ये, शरीरावर सुद्धा त्या असतात बेसिकली. तर त्या ज्या उवा आहेत, बॉडी लाईस, मॉस्किटोज आणि हाऊस फ्लाय, यांना मारण्यासाठी याचा उपयोग होत होता. ठीक आहे, अजूनही होतो. आता याचा उपयोग तर आपण बघितला, पण याच्याने इफेक्ट काय होतात? एक्सपोजर टू हाय डोसेस ऑफ डीडीटी
मे कॉज वॉमिटिंग, वॉमिटिंग म्हणजे उलटी आल्यासारखं आपल्याला होतं, उलटी होणार 100%. ट्रेमर्स, ट्रेमर्स म्हणजे काय, थरकाप, आपली जी बॉडी आहे ती शिवरिंग व्हायला लागते. आणि शेकिनेस, शेकिनेस म्हणजे अस्थिरता, अनकॉन्शियस झाल्यासारखं आपल्याला वाटू शकतं याचा हाय डोस जर आपण एक्सपोज केला तर. दुसरा इफेक्ट याचा असा आहे, आणखी काही इफेक्ट्स याचे असे आहेत की लॅबोरेटरी ॲनिमल स्टडीज शोड ॲडवर्स इफेक्ट ऑफ डीडीटी ऑन लिव्हर अँड रिप्रोडक्शन. म्हणजे जे लिव्हर असतं बॉडीमधलं आणि रिप्रोडक्शन करण्याची जी कपॅसिटी आहे वेगवेगळ्या ॲनिमल्सची, तर तिच्यावरती याचा ॲडवर्स इफेक्ट पडतो. दुसरी एक गोष्ट, डीडीटी इज अन ऑर्गॅनिक पोल्युटंट. पोल्युटंट म्हणजे काय, पोल्युटंट म्हणजे असा सबस्टन्स ज्याच्याने पोल्युशन होतं मित्रांनो. ठीक आहे, तर हा एक असाच ऑर्गॅनिक पोल्युटंट आहे जो तयार केला गेलेला आहे आणि याचा प्रॉब्लेम असा आहे की इट इज ॲब्झॉर्ब इन द सॉइल्स, रेडिली ॲब्झॉर्ब इन द सॉइल्स म्हणजे मातीमध्ये लगेच ॲब्झॉर्ब होतो अँड टेंड्स टू अक्युम्युलेट इन द इकोसिस्टम. आपलं जे इकोसिस्टम आहे, आपलं जे पर्यावरण आहे, या पर्यावरणामध्ये हा अतिशय वेगाने पसरतो आणि सॉइल, मातीमध्ये अतिशय वेगाने हा ॲब्झॉर्ब होतो. त्याच्यानंतर वेन डिझॉल्व्ड इन ऑइल ऑर अदर लिपिड, लिपिड म्हणजे फॅट, इट इज रेडिली ॲब्झॉर्ब बाय द स्किन. जर चुकून याला ऑइलमध्ये टाकलं किंवा एखाद्या फॅटमध्ये टाकलं तर हा स्किनमध्ये सुद्धा, आपल्या बॉडीमध्ये सुद्धा अचानक काय व्हायला लागतो, ॲब्झॉर्ब व्हायला लागतो. हा आणखी एक इफेक्ट. इट इज रेझिस्टन्स टू मेटाबॉलिझम. आपल्या बॉडीमध्ये अन्नपचनाची एक प्रक्रिया चालू असते. आपण जे जे अन्न खातो, ओके, त्या प्रक्रियेला बोलतात मेटाबॉलिझम, ज्याला चयापचय क्रिया किंवा चयापचय प्रक्रिया असं आपण बोलतो. तर इट इज रेझिस्टन्स टू मेटाबॉलिझम म्हणजे हे आपलं पचन होत नाही. हे जर आपल्या बॉडीमध्ये गेलं तर त्याचं पचन होत नाही, ते बॉडीमध्ये साठून राहतं. इट अक्युम्युलेट्स इन द फॅटी टिश्यूज, टिश्यूजमध्ये ते जे आहे ते साठून राहतं. आणि म्हणून या जरी डीडीटीचा एवढा मोठा उपयोग होत असला मलेरियाचे डास मारण्यासाठी, हाऊस फ्लाईजसाठी, ओके, बट स्टील त्याचे जे इफेक्ट्स आहेत ह्युमन बॉडीवरती, ॲनिमल बॉडीवरती किंवा आपल्या इकोसिस्टमवरती, हे अतिशय घातक आणि डेंजरस इफेक्ट्स होते. म्हणून काही वर्षांपासून देर इज अ बॅन ऑन यूज ऑफ डीडीटी ड्यू टू ऑल दिस ॲडवर्स इफेक्ट. त्याच्यामुळे इथे बॅन लागलेला आहे आणि याचा सर्वात पहिला बॅन जो आहे तो USA ने लावलेला होता. ओके, US कंट्रीजमध्ये कितीतरी वर्षांपासून याच्यावरती बॅन आहे, पण आता काही कंट्रीज जे आहे ते अजूनही याचा वापर करत आहे. ठीक आहे, तर तिथे सुद्धा याच्यावरती बॅन लागणार आहे. तर हे जे सबस्टन्सेस आपण आता बघितले हे सगळेच्या सगळे होते पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स. ओके, त्यांचे युजेस आणि त्यांचे महत्वाचे इन्व्हायरमेंटल इफेक्ट जे आहेत ते आपण आता इथे बघितलेले. ठीक आहे, तर इथे आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा जो चॅप्टर आहे हा संपलेला आहे मित्रांनो. तर हा जो व्हिडिओ आहे तो खरोखर तुम्ही मनापासून बघितला त्याच्यासाठी धन्यवाद. आणि माझं चॅनल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते कृपा करून सबस्क्राईब करून घ्या. पुढचा जो चॅप्टर आहे तो आपण लवकरच स्टार्ट करणार आहोत. ओके, त्याची एक पोल मी मुलांना विचारतो आहे आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती की पुढचा चॅप्टर आपण कुठला सुरू करावा. तर बऱ्याच लोकांचे ओपिनियन त्याच्यावरती आलेले आहेत. मग जास्तीत जास्त लोक काय म्हणतात ते मी बघणार आणि त्यानुसार पुढचा चॅप्टर जो आहे तो स्टार्ट करणार. ओके, सो स्टिल देन हॅव अ नाईस डे. थँक्यू, थँक्स अ लॉट मित्रांनो.